नमस्कार, मी रेवती. थोडं मनातलं मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काल आपण 7व्या अध्यायात पाहिलं की भगवंतांची अष्टदा प्रकृती काय आहे आणि त्यांनी ज्ञानी भक्ताला स्वतःचा आत्मा का मानला आहे. आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीचा अध्याय 8वा. हा अध्याय आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सत्याशी जोडलेला आहे. हे सत्य म्हणजे मृत्यू आणि मोक्ष. मृत्यूच्या वेळी माणसाच्या मनात काय असायला हवं आणि आत्मा कुठे जातो याचं अतिशय सखोल रहस्य श्रीकृष्ण यात उलगडणार आहेत. चला तर मग अगदी सोप्या सविस्तर भाषेमध्ये हा अध्याय समजून घेऊया. अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन श्रीकृष्णांना 7 प्रश्न विचारतो, जे सामान्य माणसाच्याही मनात असतात. अर्जुन विचारतो, देवा ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म कशाला म्हणतात, अधिभूत अधिदेव आणि अध्ययज्ञ म्हणजे काय, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मृत्यूच्या वेळी माणसाने तुमचे स्मरण कसे करावे. श्रीकृष्णांनी त्यावर खूप सुंदर उत्तरे दिली आहेत. श्रीकृष्ण अर्जुनांच्या प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या भाषेत देतात. ब्रह्म, अक्षर ब्रह्म, जे कधीही नष्ट होत नाही, जे अजरामर आणि अविनाशी आहे, तेच ब्रह्म आहे. अध्यात्म, प्रत्येक जीवाच्या शरीरात राहणारा जो जीवात्मा आहे तो म्हणजेच अध्यात्म. कर्म, या सृष्टीची निर्मिती आणि वाढ ज्या शक्तीमुळे होते त्या निसर्गाच्या चक्राला कर्म म्हणतात. अधिभूत, जे निसर्गाचे रूप सतत बदलत राहते आणि जे नाशवंत आहे ते म्हणजे अधिभूत. अधिदैव, सृष्टीला चालवणारी जी दैवी शक्ती किंवा पुरुष आहे तो म्हणजे अधिदैव. अधियज्ञ, प्रत्येक शरीराच्या आत जो यज्ञ रूपाने वास करतो आणि कर्माचा साक्षीदार आहे तो म्हणजे अधियज्ञ. अंतरकाळाचे महत्व, मृत्यूच्या वेळचे चिंतन हा या अध्यायातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. श्रीकृष्ण सांगतात की माणूस मृत्यूच्या वेळी ज्या गोष्टीचे चिंतन करतो, ज्याचा विचार कसे ओठावर आणणार यावर श्रीकृष्ण एक सुवर्ण नियम सांगतात. तस्मात् सर्वेषु कालेषु माम नुस्मर युद्धच, म्हणजेच तू प्रत्येक क्षणी माझे स्मरण कर आणि आपले कर्तव्य करत राहा. जेव्हा आपण आयुष्यभर चांगल्या विचारांचा सराव करू तेव्हाच मृत्यूच्या वेळी देवाचे नाव सहजतेने ओठावर येईल. ओम या अक्षराचे महत्व आणि देहत्याग. या अध्यायात ध्यान साधनेची एक योगिक पद्धत सांगितली आहे. मृत्यूच्या वेळी प्राणांना भुकुटीच्या 2 भुवयांच्या मध्ये स्थिर करून सर्व इंद्रियांवर ताबा मिळवून मन हृदयात स्थिर करून आणि ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करून जो माणूस शरीर सोडतो तो परमगतीला मोक्षाला प्राप्त होतो. माऊलींनी याचे वर्णन फार सुंदर केले आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन जीवनाचा अंतिम मार्ग. ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायात मृत्यूच्या वेळच्या 2 मार्गाचे वर्णन केले आहे, ज्याला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष किंवा उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. प्रकाशमय मार्ग उत्तरायण, जो योगी अग्नी प्रकाश दिवसा आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यात शरीर सोडतो तो सरळ ब्रह्मामध्ये विलीन होतो. तो पुन्हा संसारात दुःख भोगायला परत येत नाही. धुंद मार्ग दक्षिणायन मार्ग, जो धूर रात्र आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्यात शरीर सोडतो तो चंद्राच्या प्रकाशात जातो आणि कर्माचे फळ भोगून पुन्हा या पृथ्वीवर जन्माला येतो. अध्यायाचा मुख्य संदेश, 8व्या अध्यायाचा मुख्य गाभा हाच आहे की आपले जीवन हेच अंताची पूर्वतयारी आहे. जर आपल्याला शेवट गोड करायचा असेल तर आजपासूनच आणि आतापासूनच आपली कर्मे देवाचरणी अर्पण करून मनात ईश्वराचे नामस्मरण ठेवले पाहिजे. तर मंडळी, हा होता 8व्या अध्यायाचा अतिशय अभ्यासपूर्ण आणि सखोल अर्थ. मृत्यू आणि जीवनाचे हे रहस्य तुम्हाला कसे वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. उद्या आपण पाहणार आहोत 9वा अध्याय, ज्याला ज्ञानेश्वरीचा सर्वात गोड अध्याय मानला जातो, ज्याचे नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. तो पाहण्यासाठी